98.2 मिरचीवर माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आजची सकाळ खूप छान आहे. ॲक्च्युली काल संध्याकाळपासूनच माझा वेळ खूप छान जातोय सर, कारण सुभेदार या चित्रपटाची टीम येणार स्टुडिओमध्ये. 8 चित्रपटांपैकी हा 5वा चित्रपट आहे, पण 4ही चित्रपटांच्या प्रमोशनच्या वेळेला मी मिरचीमध्ये नव्हते. सो आय डिड नॉट गेट द चान्स. सो ही माझी पहिली वेळ आहे तुमच्या या 8 चित्रपटांपैकी कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. दिग्पाल सर, वेलकम टू मिरची. खूप खूप स्वागत तुमचं. या सगळ्या फिल्म्स करणं हे तुमच्यासाठी फक्त चला एक फिल्म केली असं नाही आहे, हे एक मिशन आहे तुमच्यासाठी. पण जेव्हा तुम्ही ह्याच्याकडे मिशन म्हणून बघता तरीसुद्धा ॲट दी एंड ऑफ द डे जो बिझनेस पार्ट आहे याचा किंवा जी आर्थिक गणितं आहेत ते बॅलन्स कसं करता तुम्ही? मुळामध्ये काय होतं की मराठी चित्रपट म्हटलं की त्याचं बजेट कमी हे नेहमीचं रडगाणं आहे. पण मग असं म्हणून चालणार नाही आणि चित्रपट तर मोठे करायला हवेत, त्याशिवाय इंडस्ट्री पण मोठी होणार नाही. म्हणजे आपण सतत साऊथच्या इंडस्ट्रीचे गोडवे गातो, दे डिझर्व इट, की त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सगळं क्रॅक केलं आहे आणि त्यांचा लॉयल ऑडियन्स आहे जो ते त्यांना मदत करतो या सगळ्यामध्ये. तर श्री शिवराज अष्टक या माध्यमातून आम्हीसुद्धा ते करू पाहतो आहे आणि बऱ्याच अंशी सफल झालेलो आहोत, की आता श्री शिवराज अष्टकाचा एक लॉयल ऑडियन्स आहे आणि तो एक ठराविक पद्धतीचं रेव्हेन्यू आमच्यापर्यंत पोचवतो आणि त्याच्यामुळे पुढचा सिनेमा करणं शक्य होतं. तर त्यामुळे या पद्धतीने काम करत करत समजा मिशन म्हणून मी जरी म्हणत असलो याला, पैसे लागतात कशासाठी, तर पुढचा सिनेमा बनवायला. 8 सिनेमे बनवायचे आहेत, 5व्या सिनेमावर पोचलो आहे. तर ते जे गणित सांभाळायचं आहे त्याच्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं ठरतं. बजेट जेव्हा तुमच्याकडे लिमिटेड असतं, तुमच्याकडे 2 गोष्टी असू शकतात, आयदर पैसे, लक्झरी किंवा कष्ट. सो वी चूज कष्ट. आम्ही कष्ट निवडतो. म्हणजे राजगडावर चढून 700 मीटर उंच किल्ल्यावर चढून कुठलीही व्हॅनिटी नसताना पत्ते शिकस्ता आम्ही शूट केला. श्री शिवराज अष्टकाची एकमेव टीम आहे जिनी राजगडावरती सिनेमाचं शूटिंग केलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक गडावर जाऊन आम्ही शूट करतो. लाईव्ह लोकेशनचा पर्याय निवडतो, कारण सेट्स परवडत नाहीत. म्हणजे आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये भन्साळी साहेबांचे एवढे मोठे सेट्स बघतो, कौतुक करतो, कौतुक करण्यासारखंच आहे. पण आपल्याला ते परवडत नाही इतके मोठे सेट्स लावणं. मग काय करू शकतो आपण, तर लाईव्ह लोकेशनला जाऊ शकतो. मग ते आम्ही शोधतो आणि मग त्या ठिकाणी जाऊन आपण शूट करतो. जसं प्रत्यक्ष सिंहगडावरती सुभेदारचं शूटिंग झालं आहे. प्रत्येक सिनेमामध्ये त्या सिनेमाची कथा ज्या किल्ल्याशी निगडीत आहे त्या किल्ल्यावर जाणं हे आमचं मिशन आहे, की कारण तो किल्ला कॅप्चर होऊन जाईल आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि तो पुढचे 100 वर्ष जोपर्यंत OTTवर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती तो बघायला मिळेल तोपर्यंत पुढच्या जनरेशन्सना तो किल्ला बघायला मिळेल, की कसा होता राजगड, कसा होता सिंहगड, पूर्णगड कसा दिसत होता. कारण त्याला एक लाईफ आहे. आपल्याला आपल्या मनातनं खूप इच्छा आहे की हे अनंत काळापर्यंत टिकावं. म्हणजे विचारूच नाही इतक्या काळापर्यंत किल्ले टिकावेत, पण त्याचं एक लाईफ आहे. मग त्यावेळी ह्या सगळ्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे किल्ले, त्यांची समरशैली, त्यांची रणशैली हे सगळं कळण्यासाठी म्हणून तिथे जाणं गरजेचं आहे. असा सगळा मेळ साधत ते बजेट कुठे कॉम्प्रोमाइज न होऊ देता, की अशा पद्धतीने ते मिशन साध्य करायचा आमचा एक प्रयत्न आहे. आता रिसेंटली शिवाजी पार्कात झालं होतं ना, की शिवराज्याभिषेकाचे प्रयोग झालेले आणि गर्दी इज अन अंडरस्टेटमेंट. इतकी माणसं होती आणि मला वाटतं आठवडाभर प्रयोग चाललेले, 2-2 असायचे तरी सुद्धा गर्दी होती. पास मिळणं तर म्हणजे कठीणच होतं. तर मी गेलेले आणि माझ्या मागच्या रांगेमध्ये एक फॅमिली बसली, त्यांची लहान मुलगी होती मला वाटतं. आणि सुरुवात होतच होती कार्यक्रमाला आणि तो थोडासा जो वेळ लागतो सुरुवातीला, बाकी सगळे लोक आपापलं काय काय करत होते आणि कार्यक्रम सुरू झाला. ठीक आहे. आणि ऑफकोर्स लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री नव्हती, जे साकारत होते कॅरेक्टर. ती मुलगी ऑडियन्समधनं 4 वेळा ओरडली की छत्रपती शिवाजी महाराज कधी येणार, तिला तेवढंच हवं होतं की मला महाराजांना बघायचंय. आणि तिला म्हणजे आम्ही सगळे कौतुकाने मागे बघत होतो की हिला अजिबात माहीत नाही, किती छान आहे की तिला वाटते खरंच तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदा महाराजांना बघणार आहे. मी अजून एक गंमतशीर किस्सा सांगतो. निखिल लांजेकर, माझा धाकटा भाऊ, त्यांनी शेर शिवराज चित्रपटामध्ये जीवा महालांची भूमिका साकारली आहे. तर जिवाजी महालांची, तर ते ज्यांनी अफजल खानाच्या शामियान्यामध्ये सईद बंडाचा हात तोडला, तर त्याला एकही डायलॉग नाही आहे अख्ख्या सिनेमात, फक्त ॲक्शन आहे.
आणि एक छोटी मुलगी, आमचं ऑफिस ज्या सोसायटीत आहे तर ते मुलं सगळी खेळत होती, छोटी छोटी मुलं सोसायटीमध्ये, आणि अचानक त्यांना तो दिसला सिनेमानंतर. हां. तर सगळे ओरडायला लागले, जीवा माला, जीवा माला. आणि नंतर त्याच्यापैकी 2-3 दिवसांनी एक आई आमच्याकडे आली, एका मुलीची, तिला घेऊन आली. म्हणे ही सगळ्यांना शाळेमध्ये धमकी देते की जीवा महाला माझा मित्र आहे, मी सांगीन त्याला तुम्ही जर मला प्रॉब्लेम केला तर. सो मला कौतुक याचं वाटलं की हे जे वीर आहेत आपले, हे वीर यांचे मित्र बनले, की जी जागा आधी पोकेमॉन, डोरेमॉन अशा काल्पनिक गोष्टींची होती, वाईट आहे असं नाही म्हणणार, पण काल्पनिक गोष्टींची होती. खरेखुरे वीर, त्यांचे ॲट्रिब्यूट्स, त्यांचे गुण, त्यांचे सद्गुण, या सगळ्यांची जी गोष्ट आहे ती त्यांच्या लहान मुलांच्या भावविश्वात चालली आहे. हे सक्सेस आहे असं मला किती वाटतं. छान आहे. पण आय कॅन इमॅजिन दॅट. म्हणजे माझ्या मागे ती मुलगी मला इतकी लक्षात राहिली की इतकी निरागस आणि इतकी ती एक्साइट झाली होती की तिला सांगणार तरी कसं की येणार आहेत वगैरे महाराज. ती पूर्ण त्या झोनमध्ये होती की मला बाकी काही घेणं देणं नाहीये, मला महाराज बघायचं. म्हणजे चिन्मयचा मुलगा लहान आहे तर पावनखिंड पाहिल्यानंतर तो खूप अपसेट झाला. तो म्हणाला की नाही, दिग्पाल काका चुकला. मी म्हणलं, तर चिन्मयने त्याला विचारलं की काय चुकला दिग्पाल काका, म्हणजे तो काय चुकला. म्हणे नाही की बाजीप्रभू कसे काय गेले त्याच्यात, ते नाही जाऊ शकत, ही इज अ मराठा वॉरियर, ते नाही जाऊ शकत. इतके त्यांना ते आपलेसे वाटतात की ते नाही जाऊ शकत. सो ते सुपर हिरो बनलेत, त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे लहान मुलांसाठी. खरंय. तुम्ही सुभेदारसाठी जेव्हा शूट करत होता ऑन लोकेशन, तिकडची जे लोकल माणसं आहेत ज्यांचा खूप कनेक्ट आहे ऑफकोर्स त्या जागेशी, त्यांच्याकडनं काय प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या? ते शिवाजी महाराजांचा चित्रपट म्हणून एका वेगळ्या अँगलने तुमच्याकडे बघत होते का? कुतूहल होतं का? काय होतं? म्हणजे आम्ही 2 किल्ल्यांवर प्रत्यक्ष शूट केलं आत्ता. पूर्णगड जो रत्नागिरीचा आहे आणि सिंहगड प्रत्यक्ष. तर पूर्णगडावरती जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा ते गाव आहे छोटंसं खाली त्या पूर्णगडाचं, तर ते गाव संपूर्ण मदत करत होतं आम्हाला. म्हणजे किल्ल्यावरती साहित्य नेण्यापासनं तिथे जर काही कम्यूट अवेलेबल करून द्यायचा असेल, त्याच्यातनं स्थानिक रोजगार निर्माण झालाच, पण त्याच्या बरोबरीने फक्त पैसे म्हणून ते लोक नव्हते करत, हे पण मी नक्कीच सांगतो. कारण त्यांचे सरपंच स्वतः यायचे, ते विचारायचे की तुम्हाला काही लागतंय का, तुम्हाला काही हवं आहे का, असं सतत त्यांची चौकशी चालू असायची. मग त्यांनी मागचा जो रस्ता आहे तो आम्ही आणि त्यांनी मिळून काही भाग त्या रस्त्याचा तयार केला किल्ल्यावर जाण्याचा. सो तिकडनं गाड्या जाणं हा त्यातला थोडासा स्वार्थ परमार्थ असा दोन्ही भाग होता. गाड्यावरती जाण्यासाठी, पण तो रस्ता आता कायमस्वरूपी तिथे राहून गेला. म्हणजे आता त्यामुळे तो पूर्णगडाला मागणं गाड्यावरती नेणं सोपं होऊन जाणार आहे. सो अशा गोष्टी तिथे एकत्र होऊन जातात आणि त्या मदत करतात. अनुभव खूप वेगवेगळे येतात. जसं अभिजित येईलच आता भेटायला, अभिजित श्वेतचंद्र आपला, ज्यांनी सूर्याजी मालुसऱ्यांची भूमिका केली आहे, तानाजीरावांच्या धाकट्या भावाची भूमिका केली आहे. कल्याण दरवाजा सूर्याजीरावांनी जिंकला होता या युद्धामध्ये. तर त्या दरवाजातच प्रत्यक्ष आम्ही शूट केलं. बापरे. आणि अभिजितनी त्याच वेशात तिथे फाईट सिक्वेन्स परफॉर्म केला. आणि म्हणजे अभिजित काही मिनटं रडत होता तिथे, कारण 350 वर्षानंतर ते सगळं जगायला मिळणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्याच वेशात, त्याच भूमिकेत, त्याच माणसाचं जगणं जे होतं त्या काही मिनिटांचं, ते त्याला जगायला मिळणं, असे खूप अनुभव त्या ठिकाणी येतात. पण सर मला वाटतं या अष्टकासोबत जितकी माणसं जोडली गेली आहेत ती पण काहीतरी त्यांचं कनेक्शन आहे. आय मीन आय एम शुअर तुम्हाला पण हे वाटलं असेल की असं नाही की कोणीही आलं, ही जी माणसं इतकी डेडिकेटेड आहेत एकतर, आणि तुमच्या विचारसरणीला साजेशी आहेत, सगळे एकाच पेजवरती आहेत व्हेन इट कम्स टू द फिल्म. हे तुम्हाला पण असं वाटतं की ही जी माणसं आहेत ती अक्षरशः निवडली जातात आणि ती मी नाही निवडत. कारण प्रत्येक वेळी मी असं म्हणतो की स्क्रिप्ट निवडते त्या कलाकाराला. म्हणजे कित्येकदा असं झालं आहे की एका कलाकाराला समजा रिजेक्ट केलं गेलं, तर 3-4 वेळा रिजेक्ट केलं गेलं आणि तो परत येऊन त्याने तीच भूमिका केली. असं 2-3 सिनेमांच्या बाबतीत घडलं सुद्धा आहे की त्यामुळे, किंवा आउट ऑफ द ब्लू मून, की हा माणूस आपण इमॅजिन नाही करू शकत या भूमिकेत, आणि त्या भूमिकेत येऊन तो चपखल बसलाय, असं पण झालेलं आहे.
तर हा अनुभव मला सातत्याने येत राहतो की ही माणसं ही कुठेतरी या सगळ्याशी जोडलेली आहेत. म्हणजे आमचे एक सिनियर मित्र आहेत इतिहासकार, ते कायम असं गमतीने आमच्या टीमच्या बाबतीत म्हणतात की ही सगळी भालजींच्या जत्रेतली चुकलेली लेकरं आहेत, ती आता एकत्र आली आहेत असं. वा. सगळे कलाकार तुमच्या टीममधले कोणाशीही बोललं तरी एक गोष्ट अग्री करतील की सरांचा अभ्यास खूप दांडगा आहे. म्हणजे इतका दांडगा आहे की जनरली ऐतिहासिक चित्रपट म्हटल्यानंतर कॉन्ट्रोवर्सीची भीती असते, पण टचवूड या चारही चित्रपटांच्या बाबतीत कोणतीही कॉन्ट्रोवर्सी, कोणत्या तरी कॅरेक्टरनी अमुकच काहीतरी का केलं असे प्रश्न, सोशल मीडियावरती ट्रोलिंग असं काहीही झालं नाही. खूप पॉझिटिव्हली सगळे चित्रपट रिसीव्ह केले गेले आणि दॅट इज ऑफकोर्स बिकॉज तुमचे फॅक्ट्स खूप करेक्ट आहेत. मलाही विचारायचं, बॉलिवूडमध्ये जेव्हा आपल्या इतिहासाबद्दलचे चित्रपट बनवले जातात वर्सेस तुम्ही ज्या पद्धतीचे चित्रपट बनवताय, काय फरक एक्झॅक्टली आहे? तिकडे जास्त काय म्हणतात तसं एंटरटेनमेंट फॅक्टरला जास्त भाव दिला जातोय का असं वाटतं? हो. काय होतं, कित्येकदा तुम्हाला तो मोह पडतो की आता आपला हिरो आहे, मग तो हिरोइझम दाखवण्यासाठी आपण थोडंसं ओव्हर दी बोर्ड जाऊया असा प्रयत्न होऊ शकतो, मोह होऊ शकतो. मलाही होतो कित्येकदा. मग त्यावेळी मी बाकी सगळ्या फॅक्टर्सचा विचार करतो की याचा समाजावर होणारा परिणाम काय आहे. की मी समजा असं दाखवलं की तानाजी मालुसरे एक कडा चढताना एक मोठी उडी मारूनच पलीकडे गेले वगैरे, तर मग ते मोहच जरी मला तो असला तर मग ह्याच्यामध्ये एक सीन मी केला आहे तसा की त्याच्यामध्ये ते तटावरनं पलीकडे उडी मारतात, पण पॉसिबल आहे ते. ज्या गोष्टी पॉसिबल आहेत, कारण मी अशी माणसं पाहिली आहेत. म्हणजे मी काही काळ आदिवासी मुलांबरोबर वावरलो आहे, त्यांचा पळण्याचा स्पीड मी पाहिला आहे. ते झाडावर ज्या पद्धतीने वावरतात झाडांवरनं, तर ते मी पाहिलं आहे. हे पॉसिबल आहे आणि हे त्या काळात अगदीच पॉसिबल आहे, कारण तेव्हा आपले लोक हे निसर्गाच्या जास्त जवळ होते. सो त्यांच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या खूप काय म्हणतात त्याला, त्या एन्हान्स्ड होत्या आत्ताच्यापेक्षा. फिजिकल कॅपेबिलिटीजबद्दल बोलतोय मी. म्हणजे आता मी स्वतः ॲथलीट आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे माझा हाय जम्प हे होता, इव्हेंट होता. सो माझं स्वतःचं पुणे युनिव्हर्सिटीचं रेकॉर्ड 6.2 सीझर्स आहे. बापरे. सो एवढी उंच उडी माणूस मारू शकतो. मी स्वतः मारलेली असल्यामुळे मला माहिती आहे, आणि सीझर्स असल्यामुळे पायावर लँड करू शकतो. सो तेवढी उंच उडी मी दाखवली आहे. पण खालपासनंच उडी मारून जर वरती गेले तानाजीराव, तर त्यातला थ्रिलही जाईल, खरेपणा जाईल आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मरतील. म्हणजे त्यांचा जो स्ट्रगल आहे त्या सह्याद्रीच्या कड्याबरोबर झालेला, तो जर नाही दाखवला तर त्यातलं ह्युमन मरेल. आणि हा विचार करून मग मी ते मोह टाळतो. कारण आता टेक्नॉलॉजी इतकी मोठी आहे, VFX आहे, बाकीच्या रिग्ज आहेत, हे सगळं असल्यामुळे हे करणं सहज शक्य आहे. पण ते बाहुबली नाही असू शकत, कारण बाहुबली काल्पनिक होता, ही माणसं होऊन गेली आहेत. सो त्याला स्टिक राहून मग त्याच्यामध्ये मग मी मिस काय करतो, जर मी हा मोह ठेवला तर मग मी मिस करीन खूप गोष्टी. काय तर मराठे हे चांगले रॉक क्लाइंबर्स होते, ते सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत होते. हे जे मी माझ्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे ते मी मिस करीन. मग ह्या सगळ्या फॅक्ट्सचा विचार करून मी ते मोह टाळतो. आणि त्यामुळं कदाचित असं होतं की लोकांना ते जास्त आवडतं आहे, की कारण त्याच्यात खरेपणा टिकून राहतो. मग आणि मग त्या सामान्य मुलालाही वाटतं की अरे हो, डोणागिरीचा कडा मी चढून जाऊ शकतो. तानाजीरावांच्या बलिदानाला 335 वर्ष जेव्हा पूर्ण झाली होती, तेव्हा पुण्यातल्या एका संस्थेने तो डोणागिरीचा कडा चढून जाण्याचा उपक्रम केला होता. तर 335 जणांना मी रॉक क्लाइम्बिंग करवलं त्या उपक्रमामध्ये. मी तेव्हा त्या ट्रूपचा हेड होतो रॉक क्लाइम्बिंगचा. सो ते जेव्हा ते मी केलं तेव्हापासनं माझ्या डोक्यात आहे की ही कथा दाखवताना मला ते चढतानाच दाखवायचं आहे. मग त्यांचा सह्याद्रीबरोबरचा स्ट्रगल दाखवायचा आहे, कारण सह्याद्री सोपा नाही आहे, तो अवघड आहे. तर मग ते दिसलं पाहिजे. मग त्याच्यात गंमत येईल. कथा दिसताना अशी दिसते की ते चढले, त्यांनी युद्ध केलं आणि ते जिंकले, पण चढले हे अवघड आहे फिजिकली. आज आपण जिममध्ये जाऊन कार्डिओ करतो, एक साधारण 15 मिनिटानंतर आपल्याला धाप लागायला लागते. आता लक्षात घ्या की रात्री हे निघालेत, काही किलोमीटर चालल्यानंतर खाली पोचलेत, जवळजवळ 700 मीटर 300 मीटरचा कडा चढलेत, म्हणजे क्लिफ चढून वरती गेलेत सरळ नाही. किती दम लागला असेल. आणि त्याच्यानंतर लगेच लढलेत. आणि म्हणजे साधारण
गणित मांडलं, एक दुसऱ्या प्रहरी युद्ध पेटलं जास्त मोठं. दुसऱ्या प्रहरी रात्रीच्या म्हणजे 6 वाजता संध्याकाळी पहिला प्रहर सुरू झाला, 9ला दुसरा प्रहर सुरू झाला, 12ला तो संपला. म्हणजे 9 ते 12च्या दरम्यान युद्ध खूप पेटलं. तर आणि साधारणतः पहाटेच्या दरम्यान तो भडका उडाला, म्हणजे जिंकलो म्हणून ती जी होळी पेटवली झुंजार माचीवरती. तर सलग 7 तास लढतायत ती माणसं. जवळजवळ हा सगळा जर आपण गणित मांडलं तर 14, 16, 18 तासांचा फिजिकल टर्मोईल आहे. बापरे. तर हे मांडलं गेलं पाहिजे आणि हे सांगितलं गेलं पाहिजे. आता मी जर सुपर हिरो बनवलं माझ्या हिरोजना तर मग ते मिस करतात. आणि हे जनरली बॉलिवूडच्या म्हणा किंवा इतर सिनेमांमध्ये केलं जातं. त्याच्यामुळे मनोरंजनाचा अट्टहास असतो आणि त्याच्यामुळे फॅक्ट्स बाजूला राहतात. आणि फॅक्ट्समधला जो ॲक्च्युअल ड्रामा आहे, जिथे खरं तर मनोरंजन होऊ शकतं, तो बाजूला पडतो आणि एक खोटं मनोरंजन तुमच्यासमोर येतं. हे मी पाळत आलो आहे आत्तापर्यंत, पुढेही पाळणार आहे. त्यामुळे आपला माझ्या ह्याच्यात थोडासा मीठ मसाला असतोच, मी ते करणार नाही. कारण मी सिनेमा करतोय. सिनेमा प्रत्येक म्हणजे 8 to 80 असं म्हणू आपण, 8 ते 80 वर्षाच्या प्रत्येक प्रेक्षकाला आज तो सिनेमा आवडतोय. म्हणजे त्याच्यात सगळ्यांना आवडत्या सगळ्या गोष्टी आहेत. 80 वर्षाचे जे आजोबा असतील त्यांना हे नाही वाटणार की यातला इतिहास चुकलाय. आणि 8 वर्षाच्या मुलाला हे नाही वाटलं पाहिजे की यात मला काही मजाच येत नाही, मला कंटाळा येतोय, मी अभ्यास करतोय असं वाटतंय. हे सगळं सांभाळून एक मिश्रण तयार केलं जातं. महाराजांच्या कृपेने ते जमतंय असं म्हणूया. अगदी. पण सर, आम्ही जेव्हा 2.5-3 तासाचा महाराजांवरचा कोणताही चित्रपट बघतो किंवा मागे जेव्हा सिरियल्स सुद्धा असायच्या, तेव्हा 2.5-3 तासानंतर बाहेर आल्यानंतर ऑलरेडी वाटायचं की आपल्यात काहीतरी बदललंय किंवा काहीतरी आता वेगळं वाटतं. आपण जे आत गेलो तेच आपण बाहेर नाही आलो. तुम्ही इतक्या क्लोजली इतके वर्ष अभ्यास करताय, प्रत्येक चित्रपटाच्या आधी भरपूर होमवर्क तुम्ही करत असाल. तुमच्यामध्ये काय काय बदल तुम्हाला जाणवत आहेत फक्त या गोष्टीमुळे की तुम्ही महाराजांचा अभ्यास करताय, त्यांच्याबद्दल वाचन करताय, त्यांच्याबद्दल जाणून घेताय? म्हणजे खरं सांगायचं तर असं मी कधी पाहिलं नाही स्वतःला. मी करत गेलो आणि करतच गेलोय. एकच गोष्ट मला जी आवडते आणि जी मी करत राहिलो महाराजांच्या आयुष्यातली, ती म्हणजे सातत्याने करणं, कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी कन्सिस्टन्सी, आणि त्या आधीच्या गोष्टींमधनं शिकून पुढे जाणं. म्हणजे जिथे महाराजांच्या चरित्रात असं झालं आहे की त्यांच्या कुठल्या सरदाराकडनं चूक झाली आहे, तर ती चूक सुधारावी यासाठी महाराजांनी एक उदाहरण सेट करून दिलं आहे. म्हणजे प्रतापराव गुजरांचं जर आपण उदाहरण घेतलं तर ते सरसेनापती होते आणि त्यांनी बहलोल खानाला सोडून दिलं 2-3 वेळेला. तर महाराज चिडलेत. फक्त ते सरसेनापती आहेत, मोठे सरदार आहेत म्हणून त्यांना सोडून नाही दिलं किंवा त्यांना लेटगो नाही केलं. त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही चुकलात आणि जोपर्यंत तुम्ही चूक सुधारत नाही तोपर्यंत वरती येऊ नका. म्हणजे ते क्वालिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे. चूक रिपीट नाही करायची. चूक एकदा झाली तर ती होऊ शकते हे त्यांनाही माहिती होतं. त्या वेळेच्या बाबतीत म्हणजे वेळ मला पाळायला प्रचंड आवडते, कारण ते त्यांच्या चरित्रात आहे की ज्या काळात घड्याळ अस्तित्वात नव्हतं त्या काळात इतकी प्रिसाईज मिलिटरी ॲक्शन ही कशी शक्य आहे. म्हणजे 3 बाजूनी जात आहेत ते, आणि कारतलब खानाला उंबरखिंड आपल्या ड्युसनोजच्या खाली आहे. म्हणजे आता ड्युसनोज जिथे आपण पाहतो लोणावळ्याला, त्याच्या बरोबर खाली उंबरखिंड आहे. तर तिथे त्याला एकत्र आणून 3 बाजूनी फौजा एकत्र आणून त्याला तिथे पकडणं, बरोबर त्यांना हव्या असलेल्या जागी. 5 घाटातनं ती माणसं गेली आहेत तेव्हा. म्हणजे मराठी आपले गेलेत 5 तुकड्या करून 5 घाटातनं त्यांनी ट्रॅव्हल केले. बरोबर कसे पोचले असतील. तर हे जे टाईम मॅनेजमेंट आहे हे मला फार त्यांचं शिकावंसं वाटतं, जे मी शिकतो त्यांच्या ह्याच्यातनं. वेळेला पोचले नाही नेताजी पालकर म्हणून पन्हाळगडावर मोठा पराभव झाला. 1000 मराठी मारले गेले. त्यांनी तडकाफडकी नेताजी पालकरांना बडतर्फ केले. तिथे त्यांना तिकडनं पाठवून दिलं की तुम्ही इथून पुढे स्वराज्याचे सैनिक नाही आहात, कारण तुम्ही वेळ नाही पाळली. हे मॅनेजमेंट किंवा इतरही मॅनेजमेंट मी शिकतो. म्हणजे मगाशी जो प्रश्न होता की बजेट नसताना किंवा मिशन म्हणून काम करत असताना कमी बजेटमध्ये कसं काय साध्य होतं, तर ते शिवाजी महाराजांमुळे. का तर त्यांचं मॅनेजमेंट आम्ही शिकायचा प्रयत्न करतो. शिकलोय म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे. शिकायचा प्रयत्न करतोय.
प्रत्येक गोष्ट म्हणजे आता इतरही कलाकार तुझ्याबरोबर गप्पा मारतील तेव्हा ते सांगतील की प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. मी ऐन वेळेला इम्प्रोव्हायझेशन खूप म्हणजे ॲक्टिंगमधलं जे मिळेल तेच, पण अदरवाईज मी इम्प्रोव्हायझेशन नाही करत. प्लॅनच बदलला, वेगळंच नाही करत, कधीच नाही करत. सेटवरती फळा वगैरे लिहिलेला असायचा पूर्वी. आता तर डिजिटल झाल्यामुळे नाही, पण फर्जन फत्तेशी कसला फळा लिहिलेला असायचा की आज एवढे सीन्स आणि एवढे शॉट्स आपण करणार आहोत. इतकं केलेलं असतं. कारण शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं आपण हे शिकतो की 80% यश हे तुमच्या 100% योजनेत असतं. त्यामुळे मॅनेजमेंट पूर्ण करायचं. आपण राज्याभिषेक म्हणतो. राज्याभिषेकात लाखो लोक रायगडावर होती असं म्हटलं जातं. आपण एक अंदाजे आकडा घेऊया की त्या काळच्या लोकसंख्येनुसार 2 ते 3 लाख लोक रायगडावर असतील. यांचं मॅनेजमेंट म्हणजे फक्त येणं जाणं आहे का? नाही आहे. त्यांचं जेवण, त्यांचं राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सगळं जो प्रातर्विधी किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्या स्वच्छतेच्या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील. तो 1.5 किलोमीटरचा किल्ला आहे वरती, अंदाजे. तर एवढ्या त्या प्रतलावरती ह्या सगळ्या लोकांनी स्वच्छता कशी ठेवली असेल त्या काळात. आज आपण जातो तर प्लास्टिकच्या बाटल्या पडतात, प्लास्टिकच्या पिशव्या पडतात, कचरा होतो. मोठ्या कार्यक्रमानंतर आपण पाहतो आणि मग नंतर हे सगळे बिचारे गडकिल्ला जतन करणारे कार्यकर्ते जाऊन ते सगळं स्वच्छ करत राहतात. तर त्या काळात हे कसं केलं असेल हे, आणि सुविहित. त्यात एकही माणूस कुठेही अपघात नाही झाला, ना कुठल्या प्राण्याचा अपघात झाला. वरती प्राणी होते, घोडदळ होतं, हत्ती होते 2. तर हे सगळं म्हणजे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज फक्त तलवार, किल्ला, घोडेस्वारी याच्यापुरते मर्यादित नाही आहेत. मॅनेजमेंट म्हणजे शिवाजी महाराज आहेत. तर ते आपण शिकायचा प्रयत्न कसा करू शकतो याच्याकडे माझा जास्त कल आहे विचार करण्याचा. राईट. सर, 1-2 शेवटचे प्रश्न आहेत. मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं, तुम्ही म्हणालात, तुम्ही फरक सांगितलात स्वाभिमान आणि अभिमानामधला. आणि मला समहाव म्हणजे जितकं मी थोडंफार काम केलं आहे आता इकडे मीडियामध्ये हे जाणवतं बऱ्याच वेळेला ॲट मेनी पॉईंट्स की आपल्यालाच आपल्या भाषेमध्ये बोलण्याची लाज वाटते. किंवा आपण जर म्हटलं की मी शिवाजी महाराजांचा चित्रपट बघायला चालली आहे किंवा चाललो आहे, आणि जेव्हा 4 लोक आजूबाजूचे विचारतात की अरे तो बॉलिवूडचा तो बघूया ना वगैरे, तर आपल्यालाच थोडंसं वाटतं की हां ॲक्च्युली बॉलिवूडचाच बघायला हवा का वगैरे. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, हे खरंच हे पर्सनल क्युरिओसिटी आहे, की तुमच्या दृष्टीने म्हणजे महाराष्ट्रात आपण राहतोय, आपली मातृभाषा मराठी आहे, इतक्या दिग्गजांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत, स्वाभिमान आणि अभिमानामधला काय फरक आहे? मला असं वाटतं की अभिमानाचा दुराभिमान होऊ नये कधी, आणि आता दुर्दैवानी त्याकडे आपला कल जास्त आहे. स्वाभिमान असला पाहिजे. म्हणजे मी मराठी चित्रपट पहिल्यांदा पाहणार का? तर हो, कारण तो स्वाभिमानाचा भाग आहे. कारण ती माझी भाषा आहे, माझी भाषा आहे, आणि म्हणून मी मराठी चित्रपट पहिल्यांदा पाहणार. अभिमान कसला असला पाहिजे? तर मराठी संस्कृतीचा अभिमान आहे मला. दुराभिमान काय नसला पाहिजे की हां मराठी छान आहे, हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, असं नसलं पाहिजे. पण म्हणून मराठी वाईट आहे हे नाही मी ऐकून घेणार. तर हा स्वाभिमान झाला. आणि त्याच्यामध्ये तोच फरक आहे की अभिमान हा कधी गर्वाकडे झुकेल आणि त्याच्यातनं वाईट गोष्टी किंवा निगेटिव्ह गोष्टी सुरू होतील. दुराभिमानाकडे कधी झुकेल हे अभिमानात येऊ शकतं. पण अभिमान आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. हल्ली आपल्याकडं त्याच नाही आहेत. म्हणजे दुर्दैवानी मराठी माणसांकडे की त्यांना म्हणजे खरंच वाईट वाटतं. माझ्यासुद्धा अनेक मित्रांना हिंदीत अरे तो हिंदी सिनेमा करतोय म्हटल्यावरती जरा छान वाटतं अधिक. पण किंवा राजामौली सरांनी असं केलं, राजामौली सर येस आहेत, ते मोठेच आहेत. पण मग मराठी चित्रपटसृष्टीत तसे प्रयोग होत नाही आहेत का? आणि त्यांना आपण किती सपोर्ट करतो, इथे आपला स्वाभिमान काम करेल. मी राजामौली सरांकडे काम करतो हा अभिमान झाला. पण विजेंद्र प्रसाद, मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं आहे, स्वाभिमानाने सुद्धा, की व्ही विजेंद्र प्रसाद, राजामौली सरांचे वडील, त्यांनी फर्जन फत्याची कस्त बघून मला लंचला इन्व्हाइट केलं होतं आणि हैदराबादला यावं मी म्हणून मला फार एअर तिकीटपासून सगळं पाठवलं होतं. मी अख्खा दिवस विजेंद्र सरांबरोबर होतो आणि मग त्यांनी माझ्या सिनेमांचं व्यवस्थित ॲनालिसिस करून मलाच सांगितलं की हे तुझं छान आहे, हे तुझं छान आहे, इथे जरासं काम कर, इथे जरासं काम कर. दिवसभर मी त्यांच्याबरोबर होतो. तर तेव्हा माझा स्वाभिमान काम करतो की हां
मी मराठी चित्रपट करतो आणि तो भले राजमौली सरांच्या 5%, 10% बजेटमधला असेल किंवा 1% बजेटमधला असेल, पण त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. तर मला वाटतं की हा स्वाभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. सर, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. कारण मला वाटतं की या चित्रपटांमुळे तुम्ही म्हणालात तसं एक नॅचरल इन्स्पिरेशन मिळतं आहे आणि एक सुरुवात आमच्या सगळ्यांसाठी आहे ही. प्रत्येकच चित्रपट, मला वाटतं या 8ही चित्रपटांपैकी प्रत्येक चित्रपट जेव्हा केव्हा आम्ही बघू, एक नवीन सुरुवात असेल की आता अजून ह्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि हे इन्स्पिरेशन तुम्ही क्रिएट केलं आणि इतिहास व्हिज्युअली आमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा सुभेदारसाठी सुद्धा. जय शिवराय.